आणि चप्पल केली पूजेचं बाबूची प्रतिक्रिया घेतली काम आमचं उपोषणाच्या मागचं कारण हे आहे की आम्ही नावंदर यांचं बांधकाम बंद करण्यासाठी न्यायालयाकडनं त्यांना नोटीस आल्यानंतरसुद्धा ते काम सुरू ठेवले. काम एक दिवस सुरू, दुसऱ्या दिवशी बंद, दुसऱ्या दिवशी सुरू, एक दिवस बंद, असं त्यांचं सुरू होतं. आम्ही मग परत गडचांदूरला पण हे दिलं अर्ज की यांचं काम बंद करा बा. त्याच्यानंतर नांद्या फाट्याच्या चौकीला पण दिलं, ग्रामपंचायतला दिलं, SDOला दिलं, परत तहसीलदारांना दिलं, तरी त्या लोकांनी काही याच्यावर कारवाई केली नाही. त्याच्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषणाला बसूनच राहणार. कारण की ते कसं त्यांना कोर्टाचा आदेश असूनसुद्धा ते लोक काम सुरू करत आहे, तर हे त्यांचं बरोबर नाही. जेव्हापर्यंत ते काय म्हणतात आणि काय म्हणजे न्यायालयाकडनं काय तेव्हापर्यंत त्यांनी काम बंद ठेवावे. न्यायालयाकडनं नोटीस असूनसुद्धा ते मुजोरीने बांधकाम करत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हे उपोषणाला बसावं लागत आहे. कारण जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही उपोषणाला बसून राहणार.